काल लागलेल्या महानगरपालिकेच्या निकालामध्ये काही निर्णय धक्कादायक होते आणि काही अनाकलनीय सुद्धा होते. मात्र या धक्कादायक निकालामध्ये सुद्धा राज्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जर कोणता पक्ष सर्वाधिक नगरसेवकांचा धनी ठरला असेल तर तो पक्ष आहे काँग्रेस. एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 29 पैकी 23 महानगरपालिकेमध्ये एक सुद्धा नगरसेवक निवडून आणता आला नाही. तिथे विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं मात्र केवळ नगरसेवकच निवडून आणले असं नाही, तर 3 ते 4 महापालिकेमध्ये थेट सत्तेत जायचा विक्रम काँग्रेसच्या नावावर जमा झाला. आघाडी पक्षात काँग्रेसची भूमिका फार निर्णायक नसली तरी ती संख्येनं सर्वाधिक आहे. म्हणून पुढची काही मिनिटं आपण राज्यातील काँग्रेसची महानगरपालिकेनंतरची झालेली अवस्था आणि परिस्थिती यावरती बोलणार आहोत. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट. भाजप आणि शिवसेना नंतर काँग्रेस हा तिसऱ्या नंबरचा पक्ष मुंबईत बनलाय. मात्र राज्यभरामध्ये सुद्धा 350 नगरसेवक निवडून आलेत. 4 महापालिकेमध्ये काँग्रेस थेट सत्तेत सहभागी होताना पाहायला मिळते. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीतला प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यापैकी काँग्रेसने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी केवळ मुंबईत नाही तर इतर शहरात सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोबत असताना सुद्धा काँग्रेसला फारसं यश मिळालं नाही. सगळ्यात चांगलं यश मिळालं ते अर्थात लातूर महापालिकेमध्ये आहे, जिथे वंचित बहुजन आघाडी सोबत लढत असताना लातूर महापालिकेतील 70 पैकी 47 जागावरती काँग्रेसला एक हाती यश मिळालं आणि तिथे मात्र भाजप केवळ 22 जागावरतीच समाधान मानावं लागलं. लातूर शहराचा जो काही महापौर आहे तो अर्थात काँग्रेसचा होणार आहे. लातूर हे काँग्रेसच्या विचाराचं शहर आहे, विलासराव देशमुखांच्या विचाराचं शहर होतं आणि म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे विधान लातूरमध्ये येऊन केलं होतं ते विधान मात्र भाजपला भोवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि काँग्रेस सर्वाधिक ताकदीने जर राज्यात कुठे सत्तेत येत असेल तर ते शहर अर्थात लातूर आहे. लातूरमध्ये खरं तर भारतीय जनता पार्टीनं मोठा संघर्ष निर्माण केला, मात्र काँग्रेसी विचार लातूरमधून हटवू शकले नाहीत. त्यामुळे लातूर हे शहर आता काँग्रेसच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजप पक्षाने सत्तेचा प्रचंड वापर केला. कोणतीही तडजोड न करता भाजपच्या बुलडोझर समोर काँग्रेसचा स्थानिक कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. हा कार्यकर्त्याचा विजय असून हा काळ संघर्षाचा, वैचारिक लढाईचा आहे. काँग्रेस तो संघर्ष करण्यासाठी कटिबद्ध आहे असं मत यावेळी खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं. काँग्रेसला चांगलं यश मिळेल असा भरोसा आणखी एका महानगरपालिकेपुरता वाटत होता, तो म्हणजे कोल्हापूर अर्थात सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये मोठी ताकद लावली. कोल्हापूर निवडणुकीमध्ये काँग्रेसला 34 जागावर विजय मिळाला. उभाटाला 1 गटावर, भाजपला 26 आणि शिंदे गटाला 34 जागा मिळाल्यात. अजित पवार गटाला 4, जनसुराज्य पक्षालाही एका जागेवर यश मिळालंय. असं असलं तरी कोल्हापूरमध्ये काँग्रेस सत्तेत जाणार का या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. दुसरा सगळ्यात मोठा विजय जो काँग्रेसचा झाला तो अर्थात चंद्रपूरमध्ये होता. आपल्याला माहिती आहे की चंद्रपूरमध्ये नगर परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर चंद्रपूर शहर सुद्धा ताब्यात घेण्यात काँग्रेसला यश आलंय. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 23 उमेदवार विजयी झालेत. त्यांचा जो जनविकास पॅनल होता या मित्रपक्षाला 3 जागा मिळाल्यात, तर उभाटा गटाला 6 जागा मिळाल्यात. या चंद्रपूरच्या महापालिकेत भाजपला मात्र 21 जागावर थांबावं लागलंय. त्यामुळं लातूर, कोल्हापूर सारखीच परिस्थिती आपल्याला चंद्रपूरमध्ये पाहायला मिळते. चंद्रपूर सुद्धा काँग्रेसने मोठ्या ताकदीनं आपल्या ताब्यात ठेवलंय. चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये जो काही कलह निर्माण झाला होता त्याचा मोठा परिणाम आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो आणि त्या कलहाचाच फायदा खरं तर काँग्रेसने घेतला आणि काँग्रेसनं चंद्रपूर आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये यश मिळवलंय. खरं तर या काँग्रेसच्या सगळ्या मोठ्या यशामध्ये आणखी एक गोष्ट जी ठळकपणे सांगितली पाहिजे, जसं भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी अथवा अमित शहा सारखा कोणताही मोठा नेता या निवडणुकीमध्ये उतरवला नाही. ना कोणत्या नेत्याचा रोड शो झाला, ना कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या. असाच प्रकार अगदी आपल्याला काँग्रेसचा सुद्धा पाहायला मिळतो. काँग्रेसनं सुद्धा राष्ट्रीय पातळीवरचा कोणताही नेता या निवडणुकीमध्ये जमिनीवरती आणला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी ज्या पद्धतीनं ही निवडणूक पुढे नेली, अतिशय साध्या पद्धतीनं, म्हणजे प्रचाराचा कोणताही झगमगाट नव्हता. केवळ स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याच्या जोरावरती काँग्रेसनं ही निवडणूक लढली आणि ती खऱ्या अर्थाने जिंकून दाखवली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. खरं तर काँग्रेसनं मिळवलेलं हे यश यासाठी महत्त्वाचं आहे की मुख्य विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील इतर पक्ष असलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्यांना 29 पैकी 23 महापालिकेमध्ये एक सुद्धा नगरसेवक निवडून आणता आला नाही. शिवसेना केवळ मुंबईमध्ये अडकून पडली. शिवसेनेला बाहेर फार यश मिळवता आलं नाही
अशा परिस्थितीमध्ये मात्र काँग्रेस मुंबईच्या बाहेर पडली आणि मुंबईच्या बाहेर पडून सुद्धा काँग्रेसने मोठं यश मिळवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कोल्हापूर असेल, लातूर असेल, चंद्रपूर असेल, त्यापाठोपाठ परभणी असेल, या महानगरपालिकेमध्ये थेट काँग्रेस एकतर सत्तेत जाणार आहे, नाही तर सत्तेत सहभागी झालेल्या पक्षासोबत असणार आहे. याच्या उपरोक्त आपण जर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा विचार केला अथवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर कोणत्याही महानगरपालिकामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी थेट सत्तेत जात नाही आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंतर तिथलं काही चित्र पलटेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळं नगरपालिका निवडणुकीच्या मोठ्या यशानंतर काँग्रेस आपल्या ताकदीनं रस्त्यावरची लढाई लढली, प्रचार यंत्रणेमध्ये जेवढी शक्य होती तेवढी ताकद लावली आणि याचाच परिणाम आपण बघतोय की राज्यातील मुख्य विरोधी पक्षामध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, ज्याने राज्यात सर्वाधिक नगरसेवक निवडून आणल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं एकीकडे भारतीय जनता पार्टीचा हा सगळा विजय अनाकलनीय असताना काँग्रेसनं मिळवलेलं यश सुद्धा आपल्याला अधोरेखित करावं लागेल, हे मात्र नक्की.